नमस्कार मित्रांनो, फिटनेस के तेज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे की फिटनेससाठी आपल्याला जिम कशी शोधावी. जिम शोधणे हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की तुम्ही एका फिटनेस इंडस्ट्रीमध्ये नवीन येत असता आणि हे तुमच्या ध्येयाच्या दिशेने एक नवीन सुरू होणारा प्रवास असतो. तर यासाठी जिम कशी शोधावी, तिथे काय काय आपल्याला गरजेच्या वस्तू आहेत, ते पुढील मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर चला आपण स्टार्ट करूया. तर पहिला मुद्दा आपण बघणार आहे की लोकेशन. जिम शोधत असताना आपलं लोकेशन किती महत्त्वाचं आहे. लोकेशन का महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण आता जिथे राहतो किंवा जिथे आपलं ऑफिस आहे तिथून जिम जवळ असणं खूप गरजेचं आहे. कारण की काय होतं, जर आपल्या घराच्या जवळ जिम असेल तर आपलं जाणं जे आहे ते रेग्युलर कन्सिस्टन्सी होतं. किंवा जिथे आपलं ऑफिस आहे तिथून येत असताना जर आपलं वर्कआउट शेड्यूल असेल, किंवा जर तुम्ही संध्याकाळी वर्कआउट करत असाल, किंवा जर ऑफिसला जाताना तुम्ही वर्कआउट करून जर तुम्ही जिमला जात असाल तर ते तुमच्या ऑफिसच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. आणि हे करत असताना त्या जिममध्ये कोणत्या प्रकारचे उपकरणे आहेत, कार्डिओसाठी सगळे मशीन्स आहेत का, किंवा जर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचे असेल तर त्यासाठी जे लागणारे मशीन्स आहेत, इक्विपमेंट्स आहेत, किंवा फ्री वेट्स जर मारणं असेल तर तिथे ते बार कोणत्या पद्धतीचे यूज करतात, ऑलिम्पिक बार असतात, किंवा तिथे जे डंबेल्स आहेत ते किती किलोपर्यंत हेवी डंबेल्स आहेत, किंवा ते कोणत्या क्वालिटीचे डंबेल्स आहेत, की जेणेकरून हे तुम्ही साहित्य वगैरे वापरत असताना हे तुम्हाला कम्फर्टेबल असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, लोकेशन का महत्त्वाचे आहे, जेणेकरून लोकेशन जर जवळपासचं असेल तर आपली कन्सिस्टन्सी मेंटेन राहते. आणि लोकेशन एखाद्या प्राईम लोकेशनमध्ये किंवा चांगल्या एरियामध्ये असेल तर तिथं आजूबाजूला असलेलं वातावरण हे पण खूप मॅटर करतं. तर दुसरा मुद्दा आपण बघणार आहे की जिमचे वातावरण व स्वच्छता. तर का गरजेचं आहे जिममध्ये वातावरण स्वच्छ असणे, किंवा सुंदर असणे, किंवा नीटनेटकं असणे. तर जिममध्ये गेल्यानंतर स्वच्छता आणि वातावरण जर चांगलं असेल तर आपली इच्छा पण होते की जाऊन तिथे वर्कआउट करावं, की बाबा आपल्याला गेल्यावर असं वाटलं पाहिजे की आपण एक फ्रेश वातावरणामध्ये आलो आहे, जिथे आपल्याला पॉझिटिव्ह वाईब्स भेटतात. तिथे गेल्यानंतर आपल्याला एक एनर्जी भेटते की बाबा खरंच आपली इच्छा होते की चांगल्या पद्धतीने आपण एक व्यायाम केला पाहिजे. तर काय होतं ना की बऱ्याच ठिकाणी जिममध्ये वर्कआउटच्या आधी किंवा वर्कआउटच्या नंतर केळी खातात, एखाद्या कोपऱ्यात त्या केळीची सालं टाकायची, एखाद्या कोपऱ्यात फळांच्या बिया टाकायच्या. अशामुळे काय होतं ना की तिथे गुंगुरट्या किंवा मासे असे बसणं चालू होतं. मग दुसरा जो येणारा क्लायंट असतो त्याची हे असे सगळं बघून ना इच्छा पण नाही होत. त्यामुळं जिममध्ये स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे. काही वेळा काय होते, बारवर तशीच धूळ पडलेली असते, डंबेल्सवर धूळ पडलेली असते, किंवा मशीन्सवर धूळ पडलेली असते. काही वेळा वातावरण असं सफोकेटेड झालेलं असतं. जिममध्ये खिडक्या नसतात किंवा अंडरग्राऊंड जिम असतात. अशा ठिकाणी वर्कआउट करताना तुम्हाला एक एनर्जी पण येत नाही, किंवा तिथे पॉझिटिव्ह वाईब्स भेटत नाहीत की बाबा आपण आलो आहे आणि इथे वर्कआउट करावा. तर काही गोष्टी आहेत ह्या बघा तुम्ही, जेणेकरून काय होतं ना की तुम्हाला वर्कआउट करत असताना तुमची स्वतःची एक आतून इच्छा झाली पाहिजे की बाबा अशा एक वातावरणामध्ये आपण आलो आहे आणि तिथं आपल्याला वर्कआउट केला पाहिजे. तिथे एक तुम्हाला 2 रेप्स जास्त जातील, पण त्याच तिथं जिम क्लीन नसेल, स्वच्छ नसेल, तर तिथं तुम्हाला ते डंबेल्सवर पडलेली धूळ बघून पण तुम्हाला डंबेल्स उचलायची इच्छा होणार नाही. किंवा एखाद्या मशीनवर जाऊन तुम्हाला वर्कआउट करायचं आहे पण तिथं तो बेंच काय नाही, तर तुम्हाला ते हे होणार नाही. त्यामुळे एक गोष्ट तुम्ही पण लक्षात ठेवत जावा की काही वेळा बार असतील किंवा बेंच जे असतात किंवा जिथे तुम्ही बसणार असतात तिथे तुम्ही पहिला नॅपकिन टाकत जावा, स्वतः बसा आणि मग वर्कआउट करा. किंवा सपोज जर तुम्ही चेस्ट मारणार असेल तर तुमच्या पाठीखाली पहिला नॅपकिन घ्या, तुम्ही टाकायन मग व्यायाम करा. नाहीतर काय होतं ना, काही वेळा तुमचं सगळं अंग घामानं भिजलेलं असतं आणि तो बेंचवर लावतो. तर बघितल्यावर दुसऱ्या क्लायंटला इच्छा नाही होत की बाबा अरे त्याचं घामाचं लागलं नाही, मी कसं वर्कआउट करू. त्यासाठी तुम्ही पण स्वतः काळजी घ्या की नॅपकिन वगैरे घेऊन जाण्याचं. तर वातावरण हे खूप मस्ट आहे जिममध्ये. पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट असणं ते खूप गरजेचं आहे. तर तिसरा मुद्दा आपण बघणार आहे की क्वालिटी ऑफ ट्रेनर्स, त्याचे काय फायदे असतात. तर
तुम्ही जिम निवडता किंवा तिथलं वातावरण बघता, तर त्याच्यानंतर आपण बघतो की तिथले ट्रेनर्स, त्यांची गुणवत्ता किंवा आपण त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, त्यांनी कोणते कोणते कोर्सेस केले किंवा त्यांचा अनुभव किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कारण की काय माहीत आहे, जर एखादा वेल एज्युकेटेड फिटनेस इंडस्ट्रीमधून त्याने चांगले सर्टिफिकेशन केले असतील, न्यूट्रिशनचे कोर्सेस केले असतील, ॲनाबॉलिकचे कोर्सेस केले असतील, तर तो ट्रेनर तुम्हाला योग्य त्या पद्धतीनंच घेऊन जाणार. कारण की तुम्ही एवढी फी पे करत असता, जिमसाठी तुमचा वेळ देत असाल, तर तिथं आल्यानंतर तुम्हाला योग्य गाईड करणे त्यांचं काम आहे. आणि जर योग्य गाईड करणारे ट्रेनर असेल तर तुम्हाला फिटनेस इंडस्ट्रीमध्ये चांगलं बनवल्याशिवाय कोणी नाही रोखू शकत. तर ही गोष्ट पण बघणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी असे ट्रेनर्स पण आहेत की त्यांचं फिटनेस इंडस्ट्रीमध्ये क्वालिफिकेशन नाही आहे, त्यांनी कोर्सेस सर्टिफिकेशन कोणते केलेले नाही आहेत, पण त्यांच्याकडे नॉलेज चांगलं आहे, त्यांच्या तब्येत चांगल्या बनवल्या आहेत किंवा ते स्वतः एक चांगले बॉडी बिल्डर झाले आहेत किंवा मोठमोठ्या कॉम्पिटिशन त्यांनी खेळलेले आहेत, त्यांनी चांगले तिथे अचिव्हमेंट केलेलं आहे. तर असे ट्रेनर असणे. किंवा बऱ्याच वेळा असं होतं आहे की त्या ट्रेनरची फिजिक जशी आपण एक मनात असते ना की एक बॉडी बिल्डर म्हणून असणं गरजेचं आहे, तशी नसते, पण त्याचं नॉलेज खूप चांगलं असतं. तर ह्या गोष्टी पण मॅटर करतात. भले ठीक आहे त्याची तब्येत नसेल, त्यांचे फिजिक कशा पद्धतीचे नसेल, पण त्यांच्याकडे जे नॉलेज आहे त्या नॉलेजच्या जीवावर ते तुम्हाला चांगले ट्रेन करू शकतात. बऱ्याच वेळेला आपल्याला काय असतं ना की आपण पर्सनल ट्रेनिंग घेतो, आपण काही वेळा ओव्हरवेट असतो. ओव्हरवेट असताना आपल्याला काय की बाबा आपल्याला फॅट कमी करायचं आहे बॉडीवरचं, तर ते फॅट कमी करत असताना तुमचं मसल डाऊन नाही झाला पाहिजे, तुमची स्ट्रेंथ कशी वाढेल, स्टॅमिना कसं वाढेल, या गोष्टीकडे पण लक्ष देणारा ट्रेनर असला पाहिजे. नाहीतर काही वेळा काय होतं ना की बऱ्याच जिममध्ये मी बघितलं ओव्हरवेट असणारी मुलं जातात, त्यांना वजन कमी करायचं असतं, तर तिथे काय होतं ना की त्यांना भरमसाठ कार्डिओ आणि ॲब्सचा वर्कआउट दिला जातो, जेणेकरून काय होतं ना की इवन त्यांचा वेट लॉस होतो, सगळ्या गोष्टी होतात, स्किन खाली पडायला सुरुवात होते. तर तिथंच एखादा चांगला नॉलेज असलेला जर ट्रेनर असेल तर तो काय करतो, तुमचा वर्कआउट टोटली बॅलन्स्ड होतो. जिथे तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग घेतो, कार्डिओ घेतो, त्याच्यानंतर तुमचा स्टॅमिना बिल्ड होण्यासाठी मदत आहे, त्या गोष्टी करून घेतात, जेणेकरून काय तुमचा मसलही लॉस होणार नाही, तुमचं वेट प्रॉपर पद्धतीने कमी होईल, तुम्हाला प्रॉपर पद्धतीचा डाएट दिला जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं तुमचं स्ट्रक्चर बनवलं जाईल किंवा तुमची एक बॉडी टोन पद्धतीमध्ये आणून गेली जाईल. किंवा काही वेळेला काय होतं ना, अंडरवेट मुलं असतात, त्यांना वेट गेन करायचं असतं, त्यावेळी ते येतात ट्रेनरकडे. तर काही ट्रेनर अशा असतात ना, हां तू फक्त स्ट्रेंथ ट्रेनिंग कर, तुला कार्डिओची गरज नाही, असं नाही. तर तिथं बरेच एज्युकेटेड ट्रेनर काय करतात, तुम्हाला चांगलं नॉलेज देतात, तुमचं वेट वाढण्यासाठी तुम्हाला चांगलं डाएट देतात, तुमची स्ट्रेंथ वाढण्यासाठी तुमच्याकडून तसे एक्सरसाइज करून घेतात, त्याच्यानंतर तुम्हाला कार्डिओ पण करून घेतात, जेणेकरून स्ट्रेंथ आणि स्टॅमिना दोन्ही गोष्टी वाढल्या पाहिजेत. तुम्हाला काय होतं ना, स्ट्रेंथ आणि स्टॅमिना जर वाढला, एक साईडला तुमची पॉवर पण वाढलेली असते, दुसऱ्या साईडला स्टॅमिना पण वाढलेला असतो, त्यामुळे तुम्हाला वेट गेन करण्यासाठी पण चांगली मदत होते. आणि जर तोच वेल एज्युकेटेड ट्रेनर असेल तर तो तुम्हाला काय करतो, एक चांगला चार्ट करून देतो, जेणेकरून तुम्ही काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये काय होतं ना की प्रॉपर बॅलन्स न्यूट्रिशन असल्यामुळे तुम्ही अंडर वेट असाल ते प्रॉपर वेटमध्ये या. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघणे खूप गरजेचं आहे. तर इथं आपण चौथा मुद्दा जो बघणार आहे की जिमचे वेळापत्रक. जिमचे वेळापत्रक हे कसे असले पाहिजे. काही जिम आठवड्यातून एक वेळा बंद असतात, काही जिमचं टायमिंग लवकर चालू होतं आणि लवकर बंद होतं. तर काही जिम अशा आहेत की ज्या सकाळी खूप लवकर चालू होतात, दुपारच्या वेळी बंद असतात, परत संध्याकाळी चालू होतात, त्यांच्या बॅचेस वेगवेगळ्या डिवाईड असतात. काही ठिकाणी अशा जिम आहेत जिथं युनिसेक्स असतात, जिथं मुलं मुली एकत्र वर्कआउट करत असतील. काही ठिकाणी गावाकडे अजून पण अशा जिम आहेत जिथं फक्त मुलंच वर्कआउट करत असतात. तर काही ठिकाणी अशा पण जिम आहेत जिथं मुलं पण वर्कआउट करतात, मुली पण वर्कआउट करतात.
पण मुलांचं वर्कआउट करण्याचा टाईम वेगळा असतो आणि मुलींचा वर्कआउट करण्याचा टाईम वेगळा असतो. हे जे वेळापत्रक आहे हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. त्यामुळं जिम निवडत असताना पण अशी जिम निवडा की ती तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल असली पाहिजे, की तुमच्या ऑफिसच्या टाईममध्ये जाता येता, किंवा समजा जर तुम्ही सकाळी लवकर जात असाल तर ती जिम जर लवकर उघडत असेल तर तुम्ही तुमचं वर्कआउट करून तुम्ही तुमच्या दिवसासाठी पुढे निघू शकता. किंवा असं पण होतं, तुम्ही एक 7 ते 8 वाजता वर्कआउट ऑफिसवरून सुटता आणि ऑफिसवरून यायला तुम्हाला 9-1 वाजत असते. तर सपोज ती जिम जर 9लाच बंद होत असेल तर काय उपयोग नाही. तर तुम्हाला म्हणायचं काय की एक 9-10 10:30पर्यंत जर ती जिम चालू असेल आणि समजा तुम्ही जिमवर 9ला पोहोचत असाल तर 1 तास 1.5 तास जो तुम्हाला मिळतो तो मोर दॅन इनफ आहे की तुम्हाला वर्कआउट करण्यासाठी. त्यामुळे ही गोष्ट एक लक्षात ठेवा की तुम्ही जिम जॉईन करत असताना तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार तुमचं जिमचं पण वेळापत्रक आहे का, तर तसं असेल तर ती जिम तुम्ही अवश्य निवडा. पुढचा आणि शेवटचा आपण मुद्दा बघणार आहे तो म्हणजे जिमची फी. जिमची फी तर जिम निवडत असताना अशी निवडा की जे तुमच्या पॉकेटला अलाउड करेल, जे तुमच्या बजेटमध्ये बसेल. का तर बऱ्याच ठिकाणी काय होतं ना, मुलं चांगल्या ठिकाणी अशा जिमला जातात की ज्यांना पॉकेट अलाउड नाही करत, पण ते 1 महिन्याची फी करतात, 2 महिन्याची फी करतात, पण त्याच्यानंतर ते त्यांना पॉसिबल नसतं. त्यासाठी जिम अशी निवडा की जे तुम्हाला बजेटमध्ये बसेल, तुमचं पॉकेट अलाउड करेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या त्या जिमला कन्सिस्टंट राहू शकाल. अशी जिम निवडा. पण एक गोष्ट करा, जिम निवडत असताना फक्त फी कमी आहे म्हणून तुम्ही कोणतीही जिम निवडू नका. भले 2 पैसे जर जास्त असतील तर चांगल्या जिमला जावा ते तुम्हाला पॉकेट अलाउड करत असेल. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणते असे नवीन जर व्हिडिओ असतील तर प्लीज DM मध्ये मला सांगा किंवा कमेंट्समध्ये सांगा. धन्यवाद.